नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 18 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट इयरबुक आणि स्पॉटलाईट MCQ बुक जे आहे तर ते तुम्हाला जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये 5 जानेवारीनंतर अवेलेबल होईल. स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये इनरोल करण्यासाठी spotlightratingforum@gmail.com या मेल ID वर तुम्ही मेल करू शकता. IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GS essay आणि MPSC करता मराठी इंग्रजी निबंध असे मॉड्यूल्स आहेत. कृषी कायद्यांना स्थगिती द्या, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला आहे बघा केंद्र सरकारला, पण केंद्र सरकारने त्याला नकार दिलेला आहे. हे इतकं सहजासहजी नाही आहे. एकदा कायदे पारित केल्यानंतर ते कायदे जे आहेत त्याला स्थगिती देणं किंवा ते रिपील करणं, आणि केंद्र सहजासहजी याच्यासाठी तयार होणार नाही. पण तरीसुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाने पण सल्ला दिलेला आहे. आता या केसमध्ये जे आहे की बघूया त्या काळामध्ये गोष्टी काय होतात, कारण आंदोलन जे आहे ते दिवसेंदिवस तीव्र होतं आहे. त्यातल्या त्यात जे आहे की सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की फार्मर्स हॅव कॉन्स्टिट्युशनल राईट टू कंटिन्यू प्रोटेस्ट, म्हणजे संविधानिक अधिकार आहे त्यांचा की ते प्रोटेस्ट कंटिन्यू करू शकतात. हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेलं आहे. पण हे याच्यामध्ये आहेत की बोललं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी आलं पाहिजे. त्यातल्या त्यात दिल्ली असेंब्लीमधले जे काही घडलं ते तुम्ही बघितलं असतील, त्याचे व्हिडिओज वगैरे केजरीवाल ते जे सगळे कायदे होते त्याच्या प्रती फाडल्या आहेत आणि ते रिपील करण्यात यावे केंद्र सरकारद्वारे, की परत एकदा ते सगळं एकदा बरखास्त करण्यात यावे कायदे, त्यासंबंधीचं रेझोल्युशन पास केलं. खरं तर आता राज्यांनी असले रेझोल्युशन पास केल्यानंतर त्याचा विशेष काही डायरेक्टली इम्पॅक्ट होत नाही, सिम्बॉलिक असतं है ना, किंवा यांनी रिपील केलं म्हटल्यानंतर केंद्राला ते हे करावं लागेल असं काही नाही आहे. पण तरीसुद्धा ही जी परिस्थिती आहे ती खूप काही चांगली नाही आहे. इंडिया आर्ट फेस्टिवल 2020, इंडिया आर्ट फेस्टिवल जो आहे तो आता आभासी पद्धतीने होणार आहे, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा त्या पद्धतीने सगळा हा कला क्षेत्रातला खूप महत्त्वाचा मानला जाणारा असा इंडिया आर्ट फेस्टिवल आहे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर तो आभासी पद्धतीतून होणार. याचा कालावधी 18 ते 27 डिसेंबर 2020 आहे. आता इंडिया आर्ट फेस्टिवल म्हणजे आजपासून हा सुरू होतो आहे, तर तुम्ही लोकांनी सुद्धा याला व्हिजिट केली पाहिजे. आपण आर्ट अँड कल्चर वगैरे वगैरे कितीतरी पुस्तकं वगैरे वाचतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही हे अनुभवलं तर त्याच्यातून जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही उद्या एक्सप्रेस करू शकता, उत्तरं देताना इंटरव्ह्यू असेल किंवा मग लिखाण असेल. सो इंडिया आर्ट फेस्टिवल 2020 हे तुम्ही प्रत्येकाने व्हिजिट करा आणि तिच्यामध्ये मग ज्या काही गोष्टी असतील तर या कलाकृती तिच्यामध्ये ज्या येतात तर त्या 2D आणि 3D पद्धतीने तुम्हाला पाहता येणार आहे. 2020 हे महोत्सवाचं 18वं वर्ष आहे. मुंबई, त्रिपुरा, वाराणसी, सिंगापूर इथल्या कलाकारांच्या कलाकृती आकर्षण स्थानी आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगले आर्ट स्क्रिप्चर्स आहे ना ते बघायला मिळतील. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की भेट द्यायला, आणि काय एका क्लिकवर आहे इंडिया आर्ट फेस्टिवल 2020 टाका, ते येईल बघा. IITमध्ये पण तंत्र महोत्सव आहे 2020चा. तर IIT मुंबईचा जो तंत्र महोत्सव आहे हा पण ऑनलाईन होतो आहे आणि याच्यामध्ये जे संवाद साधणारे वक्ते आहेत तर ते महत्त्वाचे आहेत बघा. 14वे दलाई लामा जे आहेत तर ते इथं संवाद साधतात. दलाई लामांचे जे काही विचार आहेत तर ऑब्वियसली हे पण खूप महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व आहे, फिलॉसॉफी असू देत किंवा मग एक थिंकरच्या बाबतीमध्ये. तर दलाई लामा GS4साठी महत्त्वाचं आहे UPSCमध्ये. मग आता हे संवाद साधले जातील तर यांचे जे स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट्स आपण कलेक्ट केले पाहिजे. जर पेपरला आले तर ते सगळे आपण कलेक्ट करूयात. हे स्टेटमेंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे. डॉक्टर रघुनाथ माशेलकर याच्यामध्ये बोलणार आहेत. अभिनव बिंद्रा आहे, स्पोर्ट्स सुवर्णपदक विजेता नेमबाज है ना ऑलिम्पिकमधील. तर यांचे जे स्टेटमेंट्स असतात त्या स्टेटमेंटवर डायरेक्टली एसेसुद्धा विचारला जाऊ शकतो. त्या स्टेटमेंटवर तुम्हाला GSचे प्रश्न येऊ शकतात. तर हे स्टेटमेंट कलेक्ट करा. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भाषणांमधल्या, स्पीचमधल्या जे काही विधानं असतात ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. तांदूळ निर्यातीत गेल्या 10 महिन्यामध्ये 43% वाढ झालेली आहे बघा. आता आजची न्यूज आहे डिसेंबर, तर म्हणजे तुम्ही जो विचार करू शकता की जवळपास फेब्रुवारी ते नोव्हेंबरचा कालावधी या सगळ्या 10 महिन्यामध्ये 43%ने वाढ झालेली आहे. याचं रिझन काय आहे तर जागतिक बाजारपेठेमध्ये तांदळाची आवक कमी झालेली आहे. बाकीचे जे देश पाठवत होते त्यांचं कमी झालेलं आहे आणि अन्य देशांचं उत्पादन घटलेलं आहे. आता साधी गोष्ट आहे की जागतिक बाजारपेठेमध्ये जर तांदळाची आवक कमी झाली तर ती का कमी होईल ना, तर 2 कारणं आहेत की बाबा हा ना लोकांनी तांदूळ पाठवला नाही, कधी पाठवला जाणार नाही, कारण त्यांच्याच देशामध्ये तो जास्त कंझ्युम होतो आहे, कारण उत्पादन कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे व्हिएतनाम, थायलंड हे जे देश आहेत तर इथूनही कमी गेलेला आहे. पण भारतातली परिस्थिती चांगली असल्यामुळे आपल्या तांदूळ निर्यातीत 43% वाढ झाली आहे आणि 2019च्या तुलनेत 52% वाढ होण्याची शक्यता. म्हणजे ओव्हरऑल जेव्हा 2020चं कॅल्क्युलेशन होईल तर 2019च्या तुलनेमध्ये हे जवळपास 52% वाढेल.
म्हणजे दीडपट होऊन जाईल बघा. तांदूळ निर्यातीमध्ये भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. MCQ करता लक्षात ठेवा, तांदूळ निर्यातीत आपण जगात प्रथम क्रमांकावर आहे. भारतापाठोपाठ थायलंड आहे, व्हिएतनाम आहे. पण इथं प्रोडक्शन घटलं आहे, त्याच्यामुळे मग तांदळाचे जे मार्केट होतं ते आपल्यासाठी जरा जास्त सोयीचं ठरलं आहे. आता भारतातून बिगर बासमती तांदळाची निर्यात कुठं कुठं होते? बांगलादेश, नेपाळ, बेनिन, सेनेगल, हा ना, हे गरीब लोक आहे सगळे. भारतातील बासमती तांदूळ कुठं जातो? इराण, सौदी अरेबिया, इराक, है ना, हे बिर्याणी बनवून बनवून खातात तिकडं. सो भारतातला बिगर बासमती दोन्ही प्रकारचा तांदूळ निर्यात होतो आणि ही नक्कीच भारतीय शेतकरी आणि कृषीसाठी चांगली बाब आहे. आपण काल मानव विकास निर्देशांक बघितला होता. भारताचा क्रमांक 131 है ना, 129 वरून तर 2 इंचांनी घटला होता. तिच्यातले काही बेसिक्स अजून बघूयात. त्याचे जे निकष आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं काल, वाचा ते. पण आपण आज परत एक आरोग्य, शिक्षण, राहणीमानाचा दर्जा, या 3 गोष्टी की पर कॅपिटा इन्कम किती आहे तुमचं, एज्युकेशन किती आहे, हेल्थ काय, तर 3 निकष आहेत त्याचे. कुठलेही निर्देशांक काढण्यासाठी काही स्टँडर्ड्स असतात, तसे हे 3 स्टँडर्ड्स आहेत. भारताचं जे SDI मूल्य आहे म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स व्हॅल्यू जी आहे ती 0.645 इतकी आहे. आणि हे कशात येतं? मग मध्यम मानवी विकास गटामध्ये येतो भारत, की तिच्यामध्ये 3 असतं बघा, लोअर, मिडल आणि अप्पर. आता महिलांची स्थिती जी आहे की भारत आणि कोलंबियासारखे जे देश आहेत तिथे आर्थिक स्वावलंबन, जमिनीवरील मालकी हक्क है ना, 7/12ला महिलांचं नाव देण्यासंबंधीचे प्रोग्राम्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. सो जमिनीवरचा महिलांचा मालकी हक्क, आर्थिक स्वावलंबन, याच्यामुळे महिलांची जी सुरक्षितता वाढली आहे, त्याच्यावर लिंगभेदावर आधारित गुन्हेगारीसुद्धा कमी झालेली आहे, असं आता हे म्हणतात. आता याच्याच आधी आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो आहे तर तिच्यात बघितलेलं आहे. मग तिच्यामध्ये आपल्याला लिंगभेदावर आधारित गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं होतं का कमी झालं होतं ते तुम्ही बघा. सो डिपेंड करतं हे कोण कशा पद्धतीने मोजतं आहे, कुठून कॅल्क्युलेट करतं आहे, त्यांचे सोर्सेस काय, त्याच्यानंतर ह्या गोष्टी प्लस मायनस होत असतात. आता देश आणि त्यांच्या नागरिकांचं सरासरी आयुर्मान म्हणजे ॲव्हरेज एज किती आहे? तर भारतात 69.7%, बांगलादेश 72.6 वर्ष आणि पाकिस्तान 67.3 वर्ष. तर हे सरासरी आयुर्मान आहे म्हणजे ॲव्हरेज एज आहे त्या देशामधल्या नागरिकांचं. ओके. त्याच्यानंतर नॉर्वे 1 नंबरवर आहे, आपण बघितलं होतं. टोटल 5 देश दिलेलं बघा, नॉर्वे, आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग, आईसलँड, है ना. हे सगळे लँड जे आहेत है ना, आणि हे जे देश आहे बघा, नावं बघितल्याबरोबर लगेच लक्षात येतं. म्हणून 1-2 वेळा असे प्रश्न विचारले कंबाईनमध्ये वगैरे की पहिले क्रमांकाचे देश सांगा. मग तिच्यात काय होतं की ह्या लिस्टमध्ये चुकून एखादा आफ्रिकन कंट्री, आशियन कंट्री टाकून देतात. आफ्रिका, आशिया आपल्या सगळ्यात शेवटी असतात बघा, है ना. तर ते एक लक्षात ठेवायचं. हे पाठ करायची गरज नाही तुम्हाला, पण जस्ट तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला एक क्लिक झालं पाहिजे की हां, हे देश बाबा हे गरीब मोठी लोक आहेत ही पैशाच्या मानाने. भारताचं दरडोई उत्पन्न जर 2018मध्ये होतं $6,829, 2019मध्ये झालं $6,681, म्हणजे 2019मध्ये जे दरडोई उत्पन्न आहे पर कॅपिटा इन्कम ते कमी झालेलं आहे ॲज कम्पेअर टू 2018, आणि 20मध्ये ते अजून कमी होईल. ओके, ड्यू टू बिकॉज ऑफ COVID-19. इतर देश आणि त्यांचे क्रमांक बघा, भूतान 129, बांगलादेश 133, नेपाळ 42, पाकिस्तान 154, है ना. हे लिस्टमध्ये घेतलं आहे त्याच्यातच भरपूर झालं पाकिस्तानला. 189 देशांची लिस्ट आहे. त्याच्यानंतर भारत बांगलादेश यांच्यामध्ये 7 सहकार्य करार झालेत 17 डिसेंबर 2020 रोजी. आता भारत बांगलादेश यांच्याद्वारे जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 7 करार केले गेले ते सहकार्यासंबंधीचे करार आहेत, एकमेकांना सहकार्य करणं. आता तिच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे चिलहाटी हल्दीबारी रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणार. आता हे 2 ठिकाणं आहे बघा, चिलहाटी, हल्दीबारी. आता 1965पर्यंत ही रेल्वे सेवा भारत बांगलादेश यांच्यात सुरू होती, पण त्याच्यानंतर ती बंद होती. तर ती आता परत सुरू करायची जेणेकरून बांगलादेशाची कनेक्टिव्हिटी आपली अजून जास्त वाढेल. सो चिलहाटी हल्दीबारी रेल्वे प्रकल्प पुन्हा एकदा सुरू होणार आहे, रेल्वे सेवा. आणि याच्यासाठीचं संयुक्तपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेलं आहे. तसं जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला माहीत असेल शेख हसीना या खूप भारताच्या बद्दल त्यांचा स्वतःचा ॲटिट्यूड जो आहे तो खूप पॉझिटिव्ह आहे, आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला शेख हसीना यांच्या फेवरमध्येही काही गोष्टी कराव्या लागतात. शेवटी ते डिप्लोमसी आहे. शेख हसीना तिथं बांगलादेशात राहणं हे भारतासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि भारताच्या फायद्याची गोष्ट आहे. आता रेल्वेमुळे जे आहे की आसाम आणि पश्चिम बंगाल मधली जी कनेक्टिव्हिटी आहे ती वृद्धिंगत होईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि बांगलादेशचे संस्थापक मुजीबुर रहमान यांच्यातलं जे काही डिजिटल प्रदर्शन होतं
तर त्या दोन्ही पंतप्रधानांनी त्याचंसुद्धा उद्घाटन केलेलं आहे. सो जसं आपल्याकडे महात्मा गांधी तसं तिकडे जे आहे मुजीबुर रहमान, आणि या दोघांचे रेफरन्सेस येत असतात बघा रेग्युलर. मुजीबुर रहमान 2020मध्ये, याच्या आधीही रेफरन्स आला होता. काय आला होता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हायड्रोकार्बन, कृषी, वस्त्र उद्योग इत्यादी क्षेत्रात सहकार्य करण्यासंबंधीचे करार झालेले आहेत. भारत हा बांगलादेशचा सच्चा मित्र आहे असं बांगलादेशचा पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं. भारत हा बांगलादेशचा सच्चा मित्र आहे. आता हे सिंपल स्टेटमेंट असतात. आता साधी गोष्ट, जी लोक UPSCचं आन्सर रायटिंग करतात बघा, डेली आन्सर रायटिंग, मग उद्या जर भारत बांगलादेशवर आलं तर तुम्ही याच्याने सुरुवात करू शकता की भारत बांगलादेशाचा सच्चा मित्र आहे असं कोण म्हटलं बाबा, आणि तिच्यामधून मग ते उत्तराकडे जाणं. तर अशा गोष्टी तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापरू शकता, एसेमध्ये वापरू शकता. बी गोविंदाचार्य यांचं निधन झालेलं आहे. आता यांनी रूढार्थाने कुठली पदवी न घेता, कुठलं ग्रॅज्युएशन वगैरे नव्हतं केलेलं, पण संस्कृत ग्रंथांचं सटीक अर्थ सांगणारी, भाष्य करणारी 150 पुस्तकं लिहिली. शेवटी बघा, फॉर्मल एज्युकेशन हवंच असं काही नसतं, त्याला अपवाद असणारी व्यक्ती आहे. हे उदाहरण तुम्ही एसेमध्ये देऊ शकता. उद्या जर आलं किंवा फॉर्मल एज्युकेशनचा विषय जो आहे की फॉर्मल एज्युकेशन, शेवटी बघा कुठलीही सिस्टीम चालवायची तर त्याला काही निकष द्यावे लागतील. मग त्यांनी दिलं की UPSC द्यायची, MPSC द्यायची, पदवी पाहिजे. पण पदवी असली म्हणजे आपण शहाणे झालो असं नक्कीच होत नाही. शूद्रकाच्या मुच्छकटिका नाटकाचं त्यांनी जे काही भाषांतर केलं होतं त्याच्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार 2001मध्ये मिळाला होता. अवय्या मन्नीन आटद बंडी असं या नावाने त्यांनी मृच्छकटिक जे आहे त्याचं भाषांतर केलं होतं. 2015मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारसुद्धा मिळाला होता. सो बी गोविंदाचार्य हे एक महत्त्वाचं आहे. विद्युत मोहन हे भारतीय उद्योजक आहेत, त्यांना यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला. वय वर्ष 29 आहे फक्त. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रम UNEP जो आहे तर त्याचं 2020चे 7 यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्कार डिक्लेअर झाले. तिच्यामध्ये भारतीय उद्योजक विद्युत मोहन यांचा समावेश आहे. आता यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा जो पुरस्कार आहे तर ॲक्च्युली अजून कुणाला मिळाला आहे का बरं भारतामध्ये, है ना. ताराचार नावाची एक सामाजिक संस्था 2018मध्ये त्यांनी स्थापन केली होती विद्युत मोहन यांनी. हिचं कार्य काय आहे की शेतातला काडी कचरा जो असतो तो जाळायचा नाही, त्याच्याऐवजी त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि त्याचं इंधन बनवायचं. याच्यामधून शेतकऱ्यांना मग अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळतं. आता यांना थोडंसं है ना हिमाचल, आपलं पंजाब, हरियाणाकडे पण लक्ष द्या असं सांगावं लागेल की तिकडं पण बघा थोडंसं काहीतरी, है ना. विद्युत मोहन यांनी ॲक्टिवेटेड कार्बनची निवड केली आणि शेतकऱ्यांच्या दारापाशी मूल्य साखळी आणली आणि हवा प्रदूषण पण कमी केलं असं UNEPने म्हटलं त्यांच्याबद्दल. तर ऑबियसली त्यांनी इंधन बनवणं, ॲक्टिवेटेड कार्बनची निवड करून आणि मग तिच्यामधून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न पण मिळतं आहे. 2030पर्यंत ताराचार संस्था जी आहे ती 30 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून $4 अब्ज उत्पन्न मिळवू शकते असं पण UNEP म्हटलेली आहे. चेंग-E5 तुम्हाला आठवत जर असेल तर हे चीनचं यान होतं. हे अवकाशातून पृथ्वीवर परत आलेलं आहे 17 डिसेंबर. चंद्रावरील मातीचे नमुने घेऊन ते 17 डिसेंबरला आलं. चंद्राच्या उत्तर ध्रुवावरचा ओशनस प्रोसेलॅरम या भागामध्ये ते उतरलं होतं. आता हा भाग का निवडला, कारण चीन आणि रशिया यांचं यान 40 वर्षापूर्वी जिथं उतरलं होतं त्याच्यापेक्षा हा वेगळा भौगोलिक भाग होता, म्हणून तिथं त्यांनी निवड केली. आणि हे यान जे उतरलेलं आहे ते सिझिवँग जिल्हा, इनर मंगोलिया, चीन तिथं उतरलं होतं. इस्रोने सॅटेलाईट लॉन्च केलेलं आहे आपलं. आपण याच्याबद्दलचे डिटेल्स बघितले होते तुम्हाला जर आठवत असेल, है ना. CMS-01 17 तारखेला हा लॉन्च होणार होता, इस्रोने लॉन्च केला. आता कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे आणि भारताचा 42वा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. ओके, आता ऑबियसली कम्युनिकेशन सॅटेलाईट म्हणजे काय, दूरसंचार आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा वापर होणार. सो PSLV C50 याला लॉन्च करण्यात आलं. PSLV C50. ओके, बघा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे, 42वा कम्युनिकेशन सॅटेलाईट. आपण त्याच्यासाठी काय वापरलं, PSLV C50 त्याला लॉन्च करण्यासाठी. ओके, PSLVचं हे 52वं मिशन होतं. फॅक्ट्सच्या बाबतीत जर लक्षात ठेवायचं तुम्हाला तर 52वं मिशन म्हणजे बघा किती आकडे आहेत तिथं, हिच्यात एक आकडा परत ॲड झाला, है ना. 42वा कम्युनिकेशन सॅटेलाईट, PSLVचं 22वं मिशन आणि PSLV C50द्वारे उड्डाण. ओके, आता याच्यामुळे काय होणार आहे की जे काही कम्युनिकेशन आहे तर तिच्यामध्ये अंदमान निकोबार, लक्षद्वीप तो एरिया पण आपल्या याच्यात येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने गोष्ट याच्यामध्ये म्हणजे मेनलँड एरिया जो आहे आणि अंदमान निकोबार, लक्षद्वीप जे आहे तर ते पण कव्हरेज याला मिळणार आहे याच्यामुळे, कम्युनिकेशनमुळे. ऑबियसली आपण अंदमान निकोबारमध्ये कनेक्टिव्हिटी दिलेली आहे, लक्षद्वीपच्या कनेक्टिव्हिटीसाठी आपण प्रयत्नरत आहोत.
तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्याकरता. त्याच्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं आहे ह्या सर्व याच्यामध्ये की हे जे डिटेल्स आहेत है ना, तेवढं एक लक्षात ठेवायचं CMS-01. त्याच्यानंतर UK आणि इंडिया. आता बघा ब्रिटन जे आहे तर ब्रिटनचे पंतप्रधान आपल्याकडे येणार आहेत बघा, आणि त्यातल्या त्यात ब्रेक्झिट. आता ब्रेक्झिट पण होतं आहे. आता ब्रेक्झिट झाल्यानंतर, ब्रेक्झिट म्हणजे काय, ब्रिटन एक्झिट कशातून, युरोपियन युनियन म्हणून. आता ते जर बाहेर पडले या महिन्याच्या एंडला, आता ते बाहेर पडल्यानंतर काय होतं की मग आता युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं आहे मार्केटमधून, मग आता UK काय करणार, स्वतःसाठी एक स्वतंत्र मार्केट त्यांना निवडावं लागेल. वेगवेगळ्या देशांशी ते करार करू शकतात किंवा त्यांनी क्लोज करता आहे इकॉनॉमी है ना या सगळ्या याच्यामधून. तर ते एक त्यांच्यासाठी नव्याने सगळं करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे डॉमिनिक रॉब जे आहेत ब्रिटन फॉरेन सेक्रेटरी, त्यांची दिल्ली व्हिजिट आहे है ना, तिच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या. आणि दुसरं महत्त्वाचं जे आहे की लॉंगर गोल्स फॉर द इंडिया UK रिलेशनशिप, लॉंग टर्ममध्ये आपण काहीतरी काम चांगल्या पद्धतीने करूयात. आणि रिपब्लिक डेचं जे काही आहे ते त्यांनी स्वीकारलेलं सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर UKनी भारताला G7च्या क्लायमेट चेंज COP26 समिटमध्ये 2021मध्ये इन्व्हाइट केलेलं आहे, हेही आपण बघितलं. आणि जॉन्सन जे असतील, आता बोरिस जॉन्सन जे 26 जानेवारीला भारतात येणार आहे, तर ते पहिले असतील कोविड-19 नंतर भारताला भेट देणारे है ना. एखाद्या देशाचा मुख्य व्यक्ती भारताला कोविड-19 नंतर पहिल्यांदाच भेट देते तर ते ब्रिटनचे असतील. आणि याच्यामध्ये ते जे म्हणतात की 10 इयर, ओके, याच्यामध्ये जे म्हटलं गेलेलं आहे की इन व्हॉट कॉल्ड 10 इयर रोड मॅप. ओके, 10 इयर रोड मॅप. आता हे लक्षात ठेवायचं, हा शब्द कशाशी संबंधित आहे, तर हा UK ॲज वेल ॲज इंडिया यांच्या रिलेशन संबंधीचा आहे की 10 वर्षासाठीचं जे काही रोडमॅप आहे तो. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं आहे याच्यामधलं की ते म्हणजे की येत्या काळामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फ्री ट्रेड पार्टनर्स, कॉम्प्रेहेन्सिव्ह जे काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे, इंडो पॅसिफिक रिजन आहे, काउंटर टेररिझम, क्लायमेट चेंज, या सगळ्या गोष्टींमध्ये विचार करण्यासाठी आणि तिथून मग रोडमॅप खूप चांगला बनवू शकतो ब्रिटनचा आणि याचा. तर बघूया येत्या काळात ते आल्यानंतर. आता याच्यात थोडा इश्यू काय होता ना की लंडनमध्ये 370 कलम आपण काढल्यानंतर तिथं प्रोटेस्ट होत होते. भारताने याच्याबद्दल ब्रिटनला समज दिली होती. किंवा आता जे काही आहे की फार्मर्स प्रोटेस्ट चालू आहे, मग तिथंसुद्धा ब्रिटनमध्ये त्याचे पडसाद उमटले. मग भारताचं म्हणणं काय की हे आमचं इंटरनल मॅटर आहे, ओके, याच्यात बोलायचं नाही. मग आता तिच्यात राब जे आहेत फॉरेन सेक्रेटरी त्याने क्लिअर केलं की हा जो मॅटर आहे हा कुणाचा आहे, ब्रिटिश इंडिया डायस्पोरा. ओके, मग तुम्हाला याच्यावर पण प्रश्न विचारला जातो, डायस्पोरा आपले जे भारतीय वंशाचे लोक आहेत तिकडं, त्यांचा जो इथल्या पॉलिटिक्समधला इंटरेस्ट आहे तो बऱ्याचदा हवी होतो. तर असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूया त्या काळात गोष्टी कशा होतात. बघा हिमाचल प्रदेश जे आहेत है ना, 50 वर्ष, आणि त्याच्यामुळे मग त्यांची पण ॲड आहे बघा, काल छत्तीसगडची होती, छत्तीसगडची आज पण आहे. ओके, आता गौसेवाच्या बाबतीमध्ये हिमाचलमध्ये काय काय करण्यात आलेलं आहे, तर गौसेवा आयोग, गायींसाठीचा आयोग तिथं गठीत केला गेलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये खुलं गौ अभयारण्यसुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, मग बाकी याच्यामध्ये जे आहे की 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणं है ना. अटल टनल जे आहे रोहतांगचं आपण तेही बघितलं होतं. हिमकेसर योजना जी आहे है ना, तर हिमकेसर जे आहे ते हिमाचल प्रदेशची योजना आहे, तेवढा एक लक्षात ठेवा. मग असं बाकी त्यांची आकडेवारी इतकी महत्त्वाची नाही आपल्याकरता, पण हे जे टिपिकल येत असतं तेवढं लक्षात ठेवायचं. शाश्वत विकासाची उद्दिष्ट, त्याच्यामध्ये रिओ दी जानेरिओ 2012मध्ये वसुंधरा शिखर परिषद झाली. मग 2015मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत 193 लोकांनी 17 उद्दिष्ट असणारा 2030साठीचा शाश्वत विकास अजेंडा स्वीकारला. यालाच आपण SDG म्हणतो, शाश्वत डेव्हलपमेंट है ना. सो उद्दिष्ट. आता याच्यात टोटल 17 गोल्स आहेत आणि 169 छोटी लक्ष्य आहेत बघा. ओके, याचे इंडिकेटर्स जे आहेत, याला ॲक्च्युली इंडिकेटर्स म्हटलं होतं. 17 जे आहेत ते गोल्स आणि 169 इंडिकेटर्स. हे मी बऱ्याचदा तुम्हाला विचारलंही आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगता. याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. युनिव्हर्सल म्हणजे काय, वैश्विक, म्हणजे विकसित, विकसनशील, अविकसित सर्व राष्ट्रांना घेऊन जायचं. इंटिग्रेशन म्हणजे काय, हे 17 उद्दिष्ट वेगवेगळी दिसतात पण ती एकमेकांशी जोडली गेलेली आहे. ट्रान्सफॉर्मेशन, की याच्यामध्ये काय आहे की ट्रान्सफॉर्म करणं, आताची जीवनशैली तुम्हाला बदलायची आहे, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. ओके, वाङ्मय चौर्य प्रतिबंध विषयावर कार्यशाळा आहे बघा, तर हे तुम्ही करू शकता. हे वाङ्मय चौर्य प्रकरण दिवसेंदिवस वाढत जातं आहे. PhDचे थेसिस असू दे, म्हणजे कुठलेही एखाद्याचं
जे काही मूळ काम असतं ते उचलायचं आणि ते स्वतःच्या नावाने पब्लिश करायचं वगैरे. तर वाङ्मय चोरीचे बरेचसे आरोप पण होतात, है ना. जसं हे प्रत्येक क्षेत्रात आहे, बॉलिवूडमध्ये स्टोरी चोरली, है ना. या अशा हिच्यामध्ये हे जे आहे तर याची जी होणार आहे आता कार्यशाळा घेण्यात आलेली आहे आणि MITमध्ये. तर वाङ्मय चोरी जे आहे तर हे एसेसाठी खूप महत्त्वाचं आहे बघा. किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वाङ्मय चोरी आहे, कारण ओरिजिनल वर्क करायची कोणाची इच्छा नाही, आयतं भेटलं उचलायचं टाकायचं, दॅट इज द थिंग. सो वाङ्मय चौर्य ही जी संकल्पना आहे ती लक्षात ठेवा की दुसऱ्याचं ओरिजिनल वर्क स्वतःच्या नावाने पब्लिश करणं, दॅट इज वाङ्मय चौर्य. किंवा थोडेफार बदल करून पण तिच्यात करता येतं. भारतात प्रथम क्रमांक मिळालेली क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र. 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिनी कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे? ब्रिटन. संयुक्त चिकित्सा समिती महाराष्ट्र याच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. सर्व सदस्य विधानसभेचे असतात, तर असं नाही आहे, ते 15. एकूण सदस्य जे आहेत ते 21 असतात, हे बरोबर आहे बघा. द प्रेसिडेन्शियल इयर्स हे भारताच्या कोणत्या राष्ट्रपतीचं आत्मचरित्र आहे? प्रणव मुखर्जी. तटरक्षक दलाच्या सुजित जहाजाबद्दल बिनचूक विधान निवडा. DRDOद्वारे निर्मिती केली आलेली आहे, तर DRDOने नाही, ते गोवा शिप बिल्डिंग त्यांनी केलेलं आहे बघा. अतिविशिष्ट आर्थिक क्षेत्राच्या देखरेखीसाठी हे जहाज वापरलं जाणार आहे, बरोबर. बोफोर्स तोफांचा समावेश आहे, बरोबर. ब आणि क, बरोबर. आजचे प्रश्न घ्या. 2020च्या मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे? 129, 130, 131, 132. खालीलपैकी कोणत्या देशाने लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचे रासायनिक खच्चीकरण केमिकल कॅस्ट्रेशन करण्यासंबंधीचा अध्यादेश पारित केला? सौदी अरेबिया, इराण, इराक, पाकिस्तान. भारतातील पहिली लिथियम आयन बॅटरी कोणत्या शहरात विकसित केली गेली? बँगलोर, पुणे, दिल्ली, भोपाळ. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण धोरण विधेयकात चीनला भारताच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यास मज्जाव करण्यात आला? फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, रशिया. खालीलपैकी कोणत्या दिवशी विजय दिवस साजरा केला जातो? 25 डिसेंबर, 1 जानेवारी, 1 डिसेंबर, 16 डिसेंबर. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.